शेट आणि संस्कार एट दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करायचे. हा मॅन ऑफ द मॅच ची जर्सी घालणं कंपल्सरी असणार आहे. भाई बरोबर आहे का? ज्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच मिळाला आहे त्या खेळाडूला ती जर्सी घालणं बंधनकारक असणार आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्या आणि ती मॅन ऑफ द मॅच ची जर्सी आपण परिधान करा. एक सूचना आली आहे प्रेक्षकांसाठी. आमच्या मंचाच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना सूचना आहेत. फक्त खेळणाऱ्या टीमचेच खेळाडू तिथे उभे राहतील. बाकी सर्वांना विनंती बाहेर या आपण, त्याशिवाय मॅच चालू केली जाणार नाही. फक्त खेळाडू 16 खेळाडूंची जी टीम आहे दोन, त्यांनी तेच फक्त इथं उभे राहणार आहेत. त्या व्यतिरिक्त कोणी इथं उभं राहणार नाही आम्ही विनंती करतोय. आवाज मस्ती नको करू. लास्टला होते सुरुवात. या ठिकाणी पहिला बॉल टाकून पूर्ण केला. सिंगल आली पहिल्या बॉलवर. नवी मुंबईमध्ये बऱ्याचशा स्पर्धा आता तुमच्या भेटीला येतात आणि आजच्या दिवसापासून सुरू झालेली ही स्पर्धा कोपरखेडणे चषक 2022 सन्मान्य सुनीलदादा केंद्रे यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आहे. इथे पहा डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 रन आली आहे आणि या 1 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचली. यानंतरची होणारी मॅच श्री गणेश 8 आणि बोटकोड 8 या दोन टीमच्या दरम्यानची मॅच असणार आहे. यानंतर दोन टीमने तयार राहायचं आहे. त्यामुळे हा चेंडू लेग स्टिक सोडून चालला. बॉल व्हाईट बॉलचा इशारा आहे पंचांकडून. एक्स्ट्रा रन मिळणार आहे. टीमची टोटल सिंगलने पुढे सरकते आणि टीमची टोटल आता मात्र 3 वर. इथे मात्र पहा विकेट मिळते. सफलता मिळाली आहे. ज्या सफलतेच्या शोधामध्ये संपूर्ण संघ होता वन साइडेड ग्रुप, ती सफलता मिळाली आहे. पहिला धक्का, पहिला हादरा बसतोय. अजय इथून मात्र बाद झाला. सावळे बॉलिंग मार्कवर बॉलर साहिल सज्ज होतोय, ज्याने मागच्या मॅच मध्ये भन्नाट 2 ओव्हरींचा स्पेल पूर्ण केला होता. तोच बॉलर बॉलिंग मार्कवर आणि समोर बॅटर स्ट्रायकिंग एंडकडे पहिल्या मॅचचा हिरो ठरलेला तोच मात्र खेळाडू बॅकफुटला जाऊन टॅप केला, परंतु हा चेंडू देऊन जाईल सिंगल रन ओनली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली. राऊंड द विकेट गोलंदाजी करणं पसंत करतोय बॉलर साहिल. यावेळचा चेंडू ऑफस्टिक पासून खूप बाहेर जातोय आणि हा एक्स्ट्रा बॉल तुम्हाला मात्र टाकावा लागणार. एक्स्ट्रा रन सुद्धा खर्च होते आणि एक्स्ट्रा रन बरोबर धावसंख्या 5. 4 बॉल आतापर्यंत झाले. 2 बॉलचा खेळ शिल्लक. आणखी नाही की ते यॉर्कर लाईनचा बॉल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. इथे स्टम्प्स उद्ध्वस्त केलेत. बॅट्समन नंबर 2 मैदानाच्या बाहेर. शेवटचा बॉल, अंतिम अखेरचा चेंडू या ओव्हर मधला आणि साहिलने मात्र ही जबाबदारी अतिशय कटाक्षाने पार पाडली आहे. त्याच्यावरती जबाबदारी होती, जबाबदारी तो मात्र प्रामाणिकपणे पार पाडतोय. 5 धावा झाल्यात आतापर्यंत, फक्त 5 वर 2. शेवटचा बॉल. ओहो, सुपर टॅप. चेंडू सीमा पार, चौकार. 4 रन मिळतील आणि
नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वातील आणखीन एक मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा तुमच्या समोर येते. पुढच्या आठवड्यामध्ये ती स्पर्धा होणार आहे. दिनांक 8, 9 आणि 10 जानेवारी एप्रिल रोजी ही स्पर्धा या ठिकाणी मात्र खेळण्यात येईल. शिवशक्ती ऑफिसच्या मागे बोनकोडे गाव, नवी मुंबई. सबका मालिक एक मित्रमंडळाची सालाबादप्रमाणे याही वर्षीची ही मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक असणारे 22,000 रुपये रोख, द्वितीय 11,000, तृतीय 7,000 अशी कॅश प्राइज असणार आहे. त्यासोबत उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांना सुद्धा या ठिकाणी मात्र वैयक्तिक पारितोषिकं दिली जातील. त्या स्पर्धेमध्ये एकूण 24 संघ खेळवले जातील. त्यापैकी 8 असणार आहेत कोपरकिरणे मर्यादित गट असणार आहे, ज्यामध्ये फक्त कोपरकिरणे विभागातील टीम असणार, तो एक गट असणार. त्यानंतर 16 संघांचा जो गट असणार आहे 8-8चा, तो ग्रामीणचा असणार आहे. या गोष्टी नोंद घ्या. ओपनचा लॉट्स त्या स्पर्धेमध्ये नाहीये आणि या स्पर्धेमध्ये जर कोणाला सहभाग घ्यायचा असेल तर निश्चितपणे सूरज म्हात्रे बोनकोडेचे आहेत, त्यांना मात्र निश्चितपणे आपण संपर्क करा. आणि या स्पर्धेमध्ये कोणाला एंट्री करायची असेल तर फॉर्म्स त्या ठिकाणी अवेलेबल आहेत, आपण फॉर्म घेऊन जाऊ शकता. मॅचकडे आपण वळतोय पुन्हा एकदा. बॅक टू द मॅच. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली आहे. चांगली बॉलिंग या ठिकाणी मात्र अपेक्षित आहे या क्षणाला बॉलर मयूर कडून, जो मागच्या मॅच मध्ये थोडासा मागणा ठरलेला. हो, पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 रन. चौकार. चौकार मिळतोय. टीमची धावसंख्या 17. एका धावेसाठी भरपूर इम्पॉर्टन्स दिला जातोय बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. अर्थात त्रिशा 8 हा संघ खेळताना पाहायला मिळतो. 1 साइड 8 ग्रुपच्या अगेन्स्ट. दोन्ही संघांनी एक मॅच जिंकली आणि दोन्ही संघाच्या ही प्रतिष्ठेची लढाई या ठिकाणी मात्र लढली जाते. दोन्ही टीमला जिंकायचं आहे, दोन्ही टीमला क्वार्टर फायनलमध्ये दाखल व्हायचं आहे आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जातात. बॉलिंग मार्कवर मयूर. स्ट्रायकिंग 8 कडे बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे अजय राठोड. लेफ्टिकच्या बाहेरचा बॉल सोडून दिला. लेफ्ट केला. वाईड बॉलचा इशारा येतोय. सेन्सिबल क्रिकेट त्या ठिकाणी पाहायला मिळते. अतिशय चाणाक्ष रीती त्या ठिकाणी वापरली जाते. बॅटरच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची चूक होऊ दिली जात नाही, कारण की त्याला माहिती आहे या क्षणाला ही ओव्हर जर खेळून काढली तर मात्र आपण मैदानावरती आणखी प्रखरतेने सेट होऊ शकतो. फुलटॉस बॉल घेण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती बॅटचा बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू सरळ विकेट किपर वरती जातो आणि तो डॉट. चांगली बॉलिंग. तीन बॉल आतापर्यंत झाल्या. धावसंख्या आतापर्यंत 19 वर जाऊन पोहोचले. 19 ऑन द बोर्ड. अठरा. रन आतापर्यंत झालेत. बॉलिंग मार्कवर मयूर. ओ सुपर. यावेळेस स्टॅम्प झाला. वेगाने चेंडू निघून जातो सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 रन इथे मयूर साठी डोकेदुखी ठरणार, परंतु अजय राठोड या ठिकाणी सांगतोय की माझी बॅट थांबणार नाहीये. तुम्ही कितीही प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न करा, माझ्या बॅटच्या साह्याने तुम्हाला उत्तर मिळणार आहे. आणि त्यामुळे ही आक्रमकता तो सिद्ध करतोय मैदानामध्ये. राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय आणि समोर अजय. त्यावेळेस लेफ्टिकच्या बाहेरचा बॉल सोडून दिला. वाईट बॉलचा इशारा येतोय. पंच इथे हा बॉल खराब आहे असं दर्शवतात. 23 रन आतापर्यंत इथून पूर्ण झालेत. 4 बॉल. फुलटॉस बॉल. ही चुकी इथे मात्र करणं तुमच्या अंगाशी येऊ शकतं, परंतु इथे बॉल हवा तसा कनेक्ट झालेला नाहीये, इव्हन एलिव्हेट झाला नाही, त्यामुळे त्या चेंडू डॉट. शेवटचा एक बॉल. अंतिम अखेरचा चेंडू आहे या ओव्हर मधला. बॉलिंग मार्कवर बॉलर सज्ज मयूर. लास्ट बॉल अजय राठोड साठी. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु पहा इर्शाद. क्या बात आहे यार. इर्शादने मात्र आज या क्षेत्ररक्षणाला 4 चांद लावलेत. कोणताच खेळाडू आतापर्यंत एवढा क्लोज उभा राहिला नव्हता शॉर्ट सिली पॉइंटला, आणि तोच या खेळाडूने कारनामा करून दाखवला. प्रत्येक बॉल साठी तो मात्र आपला
जीव धोक्यात घालतोय. बरोबर आहे ना? धाव संख्या झाले 23. 2 केलं. ओव्हरचा खेळ संपला. बरोबर आहे. टीमची जातं टोटल का? 2 गडी बाद 20 23. वाल्या 2 आहे आणि 5 वाल्या 2 म्हणजे 10 रुपयाच्या 2 आहे 5 वाल्या हा 80 ना बघ नसते धाव देते दुसरी काही मंच असते ना 5 वाली ती गपचूप आहे. लास्ट ओव्हर शेवटचं षटक आहे. बॉलिंग मार्कवर बॉलर आहे जा लवकर पुन्हा एकदा हा ए तुला काय सुशांत. बॉलिंग गपचूप आहे ना मार्कवर वाईट आपल्याला बॉलचा इशारा आला. एक्स्ट्रा रन टीम अकाउंट मध्ये जोडली जाते. धाव संख्या जाऊन पोहोचली 24 वर. हे तुला सांगलं तसं कर मी वाईटची सिंगल रन येथे मात्र स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाते. पाहतोय आपण सुशांत बॉलिंग मार्कवर राऊंड द विकेट बॉलिंग करतो. समोर बॅट्समन स्ट्रायकिंग एंड कडे भरत टॅप करण्याचा प्रयत्न. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. नीट होताना दिसत नाहीये. टॅप करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची एज लागून चेंडू चालला डिक्लेअर झोन मध्ये एका धावेकरिता आणि या एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 25 वर. 25 रन्स ऑन द बोर्ड. फोटो क्रॉस ना बरोबर आहे ना नॉर्मल तर इथे 25 धावा दिला. बॉलिंग मार्कवर सुशांत आहे. राऊंड द विकेट बॉलिंग करतोय आणि समोर आपल्या ठिकाणी पाहायला मिळेल तो म्हणजे हा बॅट्समन भरत. बस ना भरत आहे ऑन स्ट्राईक. यावेळचा चेंडू सुपर डिलिव्हरी सबमरीन बॉल होता आणि या बॉलला फेस करणं कठीण झालं आणि इथे डेलिब्रेटचा इशारा आला पंचांकडून. कोणत्याही प्रकारची रन नाहीये. डॉट बॉलचा इशारा आणि या डॉट बॉलच्या मदतीने टीमची धावसंख्या अजूनही 25 वरती अडकून पडली. 2 बॉल अजून इथून मात्र पूर्ण केले बॉलरने. आता सुशांत बॉलिंग मार्कवर आहे. वाईट सिंगल त्यानंतर डॉट. चांगली बॉलिंग. तिसरा बॉल पुढे सरसावण्याचा प्रयत्न होता. बाद चेक केले. चेक का केलं जातं की इथे सांगण्याचा प्रयत्न केला की तू काय करणार आहेस ते मला पाहायचं आहे आणि हेच त्याने मात्र तो ज्या गोष्टीसाठी त्यांनी हे कृत्य केलं त्यामध्ये तो यशस्वी ठरला. एक चेंडू परंतु इथे यष्ट्याच्या लगोलग चेंडू निघून गेला. एक सिक्स सोडून वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आहे धावपंचाची 26 रन्स ऑन द बोर्ड. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सुशांत सज्ज समोर भरत. राऊंड द विकेट. पुढचा बॉल पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर इथे मात्र बॉल गॅदर करू शकलेले नाहीये. तरी सुद्धा हा चेंडू जाऊन सरळ यष्ट्यांमध्ये आदळतोय आणि इथे बॅट्समन नंबर 30 मैदानाच्या बाहेर. तिसरा धक्का. टीमची धावसंख्या 26 वर आहे अजूनही. 26 रन्स ऑन बोर्ड. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेतला आपण पाहतोय. समोर बॉलर आहे सुशांत. राऊंड द विकेट बॉलिंग करणारा पसंत करतोय. 20 वाले नव्हती सांगितलं काय आहे ना तुम्ही तसं. हा चेंडू लेग सिक्स सोडून चालला. हा चेंडू मात्र रिपीट करावा लागणार आहे. धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचले. 27 रन्स ऑन द बोर्ड. 3 ओव्हरची मॅच आहे. पुन्हा आम्ही तुम्हाला ही गोष्ट कळवतो. 3 ओव्हरची मॅच आहे. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि कॅमेरामनच्या हातात बॉल. चौकार. त्याला राहून दे नको बोला आपल्याला. लास्ट बॉल 4 बॉल 4 बॉल 2 बॉल अजून शिल्लक आहेत. पहिला वाईड होता. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा बॉलर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे सुशांत. समोर बॅट्समन स्ट्रायकिंग एंड कडे आणि के. हो सुपर. इथे मात्र मिसफील्ड होण्याची चान्सेस होते. वेगाने रन पूर्ण केले जाते 1 आणि या 1 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे सरकली आहे 14-32. पुरी मागाची वर लागली दादा. पुरीची वर लागली पक्की कॅडबरी होती. 32 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात.
इथे ऑप्टिक पासून खूप बाहेर जाणारा बॉल वाईट +1 2 वाईटचा इशारा येतोय आणि या 2 वाईटच्या मदतीने टीमची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचली आहे. शेवटचा एक बॉल अजूनही येणं शिल्लक आहे आणि या शेवटच्या बॉलवरती धावा मात्र प्रचंड वेगाने खर्च केला जातात बॉलरकडून. इथे काय घडले पाहूया पंचांकडे. आशेच्या नजरेने पाहिले आणि काय घडलंय. अंपायर पायाला लागलाय. रन आहे का? रन नाहीये. ओके, डॉट बॉलचा इशारा आला म्हणजे धावसंख्या झाली 34-35 धावांचं टार्गेट. 18 बॉलमध्ये 35 धावा इथे बनवायच्यात. अनेक स्पर्धा आहेत या ठिकाणी. 2 स्पर्धा तुमच्या भेटीला येतात. नवी मुंबईमध्ये एक सबका मालिक एक मित्रमंडळ बोनकोडे यांच्या वतीने आयोजित नवी मुंबईतील मानाची स्पर्धा भव्य अंडरम प्रकाश होतातील क्रिकेट स्पर्धा असणार आहे. दिनांक 8, 9, 10 एप्रिल रोजी सायंकाळी या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेमध्ये 24 संघ सहभागी होतील. 8चा राखीव गट असणार 8 टीमचा कोपरखिंडी विभागासाठी. त्यानंतर ब गट नवी मुंबई ग्रामीण आणि क गट सुद्धा नवी मुंबई ग्रामीण असे 16 ग्रामीणचे संघ या स्पर्धेमध्ये खेळवले जाणार आहेत. आणि या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक असणारे 22,000, द्वितीय 11,000, तृतीय 7,000 आणि स्पर्धेची प्रवेश फी असणार आहे 2,500. जर कोणत्या संघाला या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर निश्चितपणे आपल्या सहभागाची नोंद करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी मात्र तुम्हाला फॉर्म डिस्ट्रीब्यूट केले जातील. आणि जर कोणाला सहभाग घ्यायचा असेल तर सूरज म्हात्रे यांना संपर्क करा. त्याचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा फॉर्मवरती आहे. टॉस करूया आपण. नेक्स्ट मॅच या ठिकाणी होणार आहे श्री गणेश 8 आणि त्यांच्या अगेन्स्ट बोनकोडे 8. 2 टीमच्या दरम्यान ही मॅच होणार आहे. सो दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचा आपला अंतिम कॉल या ठिकाणी दिला जातोय. श्री गणेश 8 आणि बोनकोडे 8. बाबू मस्ती ना करू. कॅमेरा हलते. 35 ते 34 का थांब जरा. जाऊ लक्षात नाही लवी. चला कॅप्टन टॉससाठी यायचं. शेवटचा कॉल आहे तुम्हाला. श्री गणेश 8 आणि बोनकोडे 8. काही इथं लक्ष नाही जाईल. शेवटचा कॉल. ए त्याला स्कोर इच्छा नाही टार्गेट गेली जाय. तर या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक सन्माननीय सुनील दादा केंद्रे यांचे पिताश्री संपतजी केंद्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत या मॅचचा. 35 सन्माननीय संपतजी केंद्रे साहेब. 35 टार्गेट आहे. 35 टार्गेट 35 टार्गेट आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जायचं आहे आपल्याला. श्री गणेश आणि बोनकोडे दोन्ही टीमच्या दरम्यान या ठिकाणी हा टॉस केला जाणार आहे. सन्माननीय आमचे संपतजी केंद्रे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. त्या टॉसकडे आपण वळूया. कॅमेरामन प्रेझेंटेशन बॉक्सकडे जर आपला फोकस करा. मॅच थोडीशी साईडला राहील. नो बॉलचा इशारा आला आणि या दरम्यान साईडला होतं काही नाही कोणाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे आमचे अधिकारी सन्माननीय महेशजी रमेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. सन्माननीय महेशजी पाटील साहेबांना मी विनंती करतोय की आपण साहेब व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे कोपरखिंडी चषक 2022 स्पर्धेमध्ये. सन्माननीय सुनील दादा केंद्रे युवा मंचच्या वतीने आयोजित केली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेले सन्माननीय नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी सन्माननीय महेशजी पाटील साहेब या मोस्ट वेलकम. टॉस त्या ठिकाणी मात्र पूर्ण झाला सन्माननीय संपतजी केंद्रे साहेबांच्या माध्यमातून आणि टॉस जिंकलाय टॉस विनर टीम. मॅचकडे आपण वळूया. तोपर्यंत 1 बॉल 5 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागतात. बॉलिंग मार्कवर बॉलर गणेश पाटे सज्ज होतो. राऊंड द विकेट. ओहो सुपरली ड्राईव्ह करत टॅप केला चेंडू सीमा पार.
मयूरच्या बॅट मधून आला चौकार. यावेळेस मात्र पहा सन्मान दिलाय बॉलला आणि पाठवून दिलाय डिक्लेअर झोन मध्ये. तर गेटच्या समोर ज्यांनी कोणी बाईक लावल्यात आणि हँडल लॉक केलं कृपया बाईक काढा. कार बाहेर काढण्यासाठी अडचण निर्माण होते. आपण मैदानाच्या आतमध्ये बाईक लावा परंतु हँडल लॉक करू नका आणि गेटच्या समोर तर मुळीच करू नका विनंती आहे. तर याचबरोबर चार बॉल आतापर्यंत झाले. धावसंख्या आहे 14. 35 धावांचं टार्गेट त्यातील 14 पूर्ण झाल्यात. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या प्रयत्नामध्ये बॉल होतो डॉट. चांगली बॉलिंग. शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावसंख्या 14. बाहेरचा बॉल 1+1 2 रन मिळतील आणि या 2 रनच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचली आहे 16वर 16. यावेळचा चेंडू वेगवान पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. ओव्हरची समाप्ती. जाऊया आमच्या मुख्य मंचावरती. सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी सन्माननीय महेशजी रमेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी मात्र करण्यासाठी मी विनंती करतोय केशव केंद्रे यांना आपल्या शुभ असते की आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे महेशजी पाटील साहेबांचा. मायेची उद्धार शाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्याचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. समोरून येणारा कॅमेरा MTCच्या माध्यमातून ही दृश्य कॅमेरामध्ये कैद केले जातात आणि आमचे ऑफिशियल कॅमेरामन सुद्धा या ठिकाणी चांगल्या रीतीने कार्य पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतात. वाईट टेकलेन हो. यावेळेस स्टाफ झाला चेंडू सीमा पार जातोय. चौकार. 4 रन. पहिलीवर झाली ना. 4 रन बरोबर टीमची धावसंख्या 21. 14 धावेची गरज आहे अजून जिंकण्यासाठी. 11 बॉल 14 रनची आवश्यकता. मॅच एकतर्फी होण्याच्या दिशेने वाटचाल करते. आणखीन एक टाप. आणखीन एक बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. जो पहिल्या मॅच मध्ये महाग ठरला होता इर्शाद तो आता मात्र या निर्णायक मॅच मध्ये आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन चालला. आपल्या सवंगड्यासोबत अर्थात मयूर सोबत. आणखीन एक चेंडू वाईट +1 2 रन मिळतील आणि याच दरम्यान सन्माननीय वैभव शेठ संपत केंद्रे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. खूप खूप धन्यवाद सन्माननीय वैभव शेठ केंद्रे साहेब. वाईट इशारा आला. 1 रन मिळणार. धावसंख्या 28. 7 धावेची गरज अजूनही जिंकण्यासाठी. वाईट इथे लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल आहे. खराब चेंडू. खराब बॉलिंग. रिदम नाहीये. लाईन लेंथ चांगली नाहीये आणि त्यामुळं होणार हे परिणाम तुम्ही पाहताय. वाईट. आणखीन एक खराब चेंडू. आणखीन नो बॉलचा इशारा येतोय आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे. इथे डिक्लेअर मिळणार. डिक्लेअरने टीमची धावसंख्या 31. 31 धावा धावफलकावरती लागला जातोय आतापर्यंत. अजूनही यावरचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि धावा करायचे मात्र 4. यावेळचा चेंडू ऑफस्टिक पासून थोडासा बाहेर जाणारा बॉल. वाईट बॉलचा इशारा आला आणि इशारा टीम अकाउंट मध्ये जोडली जाते. धावसंख्या आहे 32. 32 रन्स ऑन द बोर्ड. आणखीन एक खराब चेंडू. पुन्हा रिपीट करावा लागणार आहे. ज्या बॉलरवरती जबाबदारी दिली होती धावा थांबवण्याची तोच बॉलर आता निष्प्रभ ठरला. टॅप चेंडू सीमा पार. चौकार आणि या चौकाराच्या मदतीने मॅच फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन्स. बॅड लक हार्ड लक. इथे बॅटिंग करणारा बॉलिंग करणारा त्रिशाळी संघ आपण चांगला लढा या ठिकाणी मात्र दिला परंतु इथे पराभव पत्करावा लागतोय. चला टास या ठिकाणी मात्र
का रे आज झालेला आहे 3 तास बाकी. ओके. सन्माननीय संपतजी किंद्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत या ठिकाणी मुख्य मंचावरती. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ज्या ठिकाणी या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय सुनील दादा संपत किंद्रे यांचे वडील संपत किंद्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एकीकडे असणारे श्री गणेश शेठ, दुसरीकडे असणारे बोनकोडे. दोन टीमच्या दरम्यान असणारी मॅच आणि या मॅचमध्ये काय घडेल काय बिघडेल 4 ओव्हरसाठी ही मॅच पाहायला विसरू नका. आपण पाहताय कोपर खेळणे चषक 2022 ची स्पर्धा आणि या मॅचचा हिरो ठरला मॅन ऑफ द मॅच. चांगली फिल्डिंग, चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी बहुमूल्य योगदान दिलं तो इर्शाद ठरलाय मॅन ऑफ द मॅच. इर्शाद या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी ज्या ठिकाणी सन्माननीय संपतजी किंद्रे साहेब यांचे शुभ हस्ते तुम्हाला मॅन ऑफ द मॅचची जर्सी या ठिकाणी दिली जाईल. इर्शाद आइए प्रेझेंटेशन बॉक्स में आना आपको. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी त्याला दिला जातोय. इर्शाद आला स्टेजवरून थेट प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. टॉस या ठिकाणी मात्र झाला आणि दोन टीमला खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी मात्र आम्ही देतोय.